Namaskar विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the writing a chemical equation. Now we'll discuss about the balancing a chemical equation. To explain the balancing chemical equation with the help of the one example. The first example is silver nitrate react with the sodium chloride. There is the formation of the silver chloride and sodium nitrate. In that chemical reaction, the silver chloride precipitate is formed. तर याच्यामध्ये आपल्याला बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन कसं करायचं याचा स्टडी करायचा आहे. मग बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन कशाला बनायचं? वी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ दिस एक्झाम्पल. फर्स्ट वी काउंट द हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट इन द रिॲक्टंट अँड हाऊ मेनी नंबर ऑफ द ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट इन द प्रॉडक्ट. मग याच्यामध्ये विच एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन दिस रिॲक्शन. फर्स्ट वी राईट द नेम ऑफ द एलिमेंट्स. नेम ऑफ elements. Second, how many number of atoms of each element in reactant and product. Number of atoms in reactant and product किती आहे ते. First we write the name of the element is the silver, that means Ag, then nitrogen, then oxygen, then sodium and then chlorine. Count the number of atoms. याच्यामध्ये काय करायचे? Count the number of atoms of the each element in the reactant and product. मग first we count the number of atoms of the silver in reactant and product. Silver contains one and only one atom in reactant. Then count the number of atoms of silver in product. There is also be one. Then count the number of nitrogen in reactant. It contains one and only one atom. तर इथं काय देणार आपण? one atoms of nitrogen. Right side or in product also be one atom of the nitrogen. Then how many number of atoms of the oxygen in reactant? There are 3 number of atoms of the oxygen in reactant. Count the number of atoms of the oxygen in product also be 3. Then count the number of atoms of the sodium. It contains only one in reactant, also it contains only one in product. Then we count the number of atoms of the chlorine in reactant. There is one and also in product one. That means when we count the number of atoms of each element in the reactant and product, the number of atoms of the silver in reactant is 1 and product is 1. म्हणजे जर दिलेल्या इक्वेशनमध्ये रिॲक्टंटमध्ये असणारा एलिमेंट जो आहे, प्रत्येक एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दोज एलिमेंट्स इन द प्रॉडक्ट इक्वल असेल तर डिरेक्टली यू कॅन से दॅट दिस इज द बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. तर त्याला आपण काय म्हणणार? बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. टोटल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दी ॲटम्स इन द रिॲक्टंट इज इक्वल टू 5, 6 and 7. प्रॉडक्टमध्ये सुद्धा 7. पण याच्यामध्ये 1 to 1 पाहिजे आपल्याला. 1 to 1 करस्पॉन्डन्स पाहिजे. की समजा सिल्व्हरचे लेफ्ट साईडला एक ॲटम असेल तर राईट साईडला सुद्धा एकच असायला पाहिजे. नायट्रोजनचा लेफ्टला एक ॲटम असेल तर प्रॉडक्टमध्ये सुद्धा एकच असायला पाहिजे. ऑक्सिजनचे रिॲक्टंटमध्ये 3 ॲटम असतील तर प्रॉडक्टमध्ये सुद्धा 3 असायला पाहिजे. असं नाही की सिल्व्हरचा एक आहे आणि त्याच वेळेस ऑक्सिजनचा एक आहे आणि प्रॉडक्टमध्ये सिल्व्हरचे 3 आहेत आणि ऑक्सिजनचा एक आहे, असं चालणार नाही. त्याच एलिमेंटचे रिॲक्टंटमध्ये जेवढे ॲटम आहेत ना, तेवढीच ॲटम जर प्रॉडक्टमध्ये असतील तर डिरेक्टली यू कॅन से दॅट दिस इज द बॅलन्स केमिकल इक्वेशन. अदरवाईज इट इज नोन ॲज द अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. दिस इज द डेफिनेशन ऑफ द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. मग याच्यामध्ये काय सेम आहे? नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट. या एक्झाम्पलवरूनच आपल्याला सांगता येईल की नंबर ऑफ atoms of element in reactant or in left side reactant is equal to the number of atoms of those elements in the product. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे दोज एलिमेंट्स. हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे याच्यामध्ये, की ज्या एलिमेंटचे एखाद्या एलिमेंटचे लेफ्ट साईडला जेवढे
ॲटम असतील तेवढेच त्याच एलिमेंटच्या राईट साईडला जर असतील तर डिरेक्टली यू कॅन से दॅट दिस इज द बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. डेफिनेशन ऑफ द balancing chemical equation. Number of atoms of the elements in the reactant is always equal to the number of atoms of those elements in the product are same. जेवढे मध्ये सांगायचे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट इन रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दोज एलिमेंट्स इन द प्रॉडक्ट, देन दॅट इक्वेशन इज नोन ॲज द बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. आपण याचं आणखी एक एक्झाम्पल घेऊया की दिलेलं इक्वेशन हे बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला काउंट करणं आवश्यक आहे. जर लेफ्ट साईडला एखाद्या एलिमेंटचे ॲटम जेवढे असतील तेवढे जर त्याच एलिमेंटचे राईट साईडला नसतील तर यू कॅन से दॅट दिस इज द अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आपल्याला आणखी एक एक्झाम्पल याच्यामध्ये घेता येईल की बॅलन्सिंग केमिकल इक्वेशनचं सेकंड एक्झाम्पल, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 प्लस 2HCl, there is the formation of the calcium chloride plus carbon dioxide and plus H2O. Can you say this is the balancing chemical equation or not? हे आपल्याला म्हणता येईल की नाही? Which will be depends upon the how many number of atoms of each element in the reactant is always equal to the number of atoms of those elements in the product. जर असेल तर directly we can say that this is the balancing chemical equation. But count the number of atoms of the calcium in LHS and RHS. The calcium contains the one atom in reactant, also it contains the one atom in product. Then we count the number of atoms of the carbon. The number of atoms of carbon in reactant is 1, then in product is also be 1. Then we count the number of atoms of the oxygen in reactant. There are 3 atoms of the oxygen in reactant at the same time, number of atoms of oxygen in the product is also be 3. Then we count the number of the atoms of hydrogen in reactant. There are 2 atoms of the hydrogen in reactant. At the same time, there are 2 atoms of the hydrogen in product. Then number of atoms of the chlorine in LHS is 2 multiplied by Cl. At the same time, there are 2 atoms of the chlorine in RHS or in product. Therefore, directly you can say that this is the balanced chemical equation. That means what? Number of atoms of the element in the reactant is always equal to the number of atoms of those elements in the product. Then that equation is known as the balancing chemical equation. But what is the definition of the इनबॅलन्स किंवा अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन? की दिलेलं हेच जर आपण इनबॅलन्स केमिकल इक्वेशन करायचं झालं, समजा मी इथलं 2 काढून टाकला. काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दी ईच एलिमेंट इन द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. कॅल्शियम कंटेन्स द नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट इज 1, इन प्रॉडक्ट इज 1. देन कार्बन लेफ्ट साइड कंटेन 1, राईट साइड कंटेन 1. देन ऑक्सिजन, याच्यामध्ये ऑक्सिजन कंटेन्स 3, राईट साइड ऑल्सो कंटेन्स दी 3 ॲटम्स. आता प्रश्न काय राहिला की HClचा इथं हायड्रोजन कंटेन्स लेफ्ट साईडला फक्त एकच ॲटम आहे आणि राईट साईडला तर 2 आहेत. क्लोरीनच्या बाबतीत लेफ्ट साईड कंटेन्स द 1 ॲटम अँड राईट साईड कंटेन्स द 2 ॲटम. देअरफॉर यू कॅन से दॅट दिस इज द unbalanced chemical equation. Means what? The number of atoms of the element in the reactant is not equal to the number of atoms of those element in the product. Then that equation is known as the unbalanced chemical reaction. तर याला काय म्हणता येईल आपल्याला? Unbalanced chemical reaction. मग if there is the any unbalanced chemical reaction जर असेल तर how can explain the, that means how will convert in the balanced chemical equation. जर आपल्याला एखादं अनबॅलन्स केमिकल इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये करणं आवश्यक आहे. तर डायरेक्टली यू कॅन से दॅट देर इज द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द रिॲक्टंट, अदरवाइज नॉट. अँड टुडे स्टॉप हिअर.